तो संघ अस्तित्वात नाही. अजूनही आपल्या नावावर ते 7/12चा कचरा नाही. ना धड ना भाराभार चिंध्या असं. आज आपण नागपूर या ठिकाणी आदरणीय भंते ज्ञानज्योतिजी यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि ह्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी अगदी थोड्या शब्दामध्ये संवाद करण्याचा प्रयत्न करत आहोत. भंते, वंदामी भंते. सुखी हो. BPSA विचारधारा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आशीर्वादपर काय संदेश तुम्ही देऊ इच्छिता? आम्ही आशीर्वचन देण्याचे मालक. ब्लेसिंग कशासाठी? सगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिपूर्णता स्थापित करण्यासाठीचा हा ब्लेसिंग. समतामूलक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समता मूलक जीवन पद्धती स्थापित करण्यासाठी आम्ही आशीर्वचन. बनते, आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं लाखो अनुयायी चैत्यभूमीवर जमा होत आहेत, परंतु दीक्षाभूमीवर जमा होत आहेत, परंतु कालपर्यंत, परवापर्यंत दीक्षाभूमीची परिस्थिती अत्यंत गंभीर होती, अतिशय वाईट परिस्थिती होती. आज ऊन असल्यामुळे थोडंसं वातावरण ठीक आहे, परंतु शासनानं किंवा प्रशासनानं कोणतीही दखल न घेता अत्यंत वाईट परिस्थिती केलेली होती. आपल्या या शासनाकडून अपेक्षा काय अपेक्षा करू? त्यामुळे अपेक्षा करू शकत नाही. अजूनही आपल्या नावावर ते 7/12चा कचरा नाही. पंजाबराव कृषी विद्यापीठाची त्या अजून 7/12चा कचरा दीक्षाभूमीच्या नावावर नाही. त्यामुळं आता आपलेच दात आणि आपले बोट, आपलेच दात आणि आपले दोष दाखवून आपण काय मिळवणार? उलट ही ऊर्जा भूमी आहे, ज्या भूमीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्थित्यंतर घडवून आणलं धम्मक्रांतीचं, जे जगात नंबर 1चं समजलं जातं. सगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्रांत्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती अग्रेसर आहे. यातून माणसाच्या स्वभावाला आगोलाग्र बदललं जातं. स्टॅलिनला बोलताना डॉक्टर बाबासाहेब बोलले होते, तुमची ही डिक्टॅटरशिप कोणतरी किती दिवस राहणार? 20 वर्ष, 40 वर्ष, 80 वर्ष. डिक्टॅटरशिप ही कोणाचीही असो, ती बाबासाहेबांना मान्य नव्हती. अगदी. त्यामुळं जनतंत्र विनयपिटकामध्ये 21,000 धम्मस्कंदांचा हा सगळा उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणी या चारही परिषदांची एकत्रीकरण कसं राहावं याचा परस्पर संबंध संबोधित ज्ञानाच्या आधारावर कसा स्पष्ट करावा त्याचा ग्रंथ आहे. किंवा कधी भिक्षू भिक्षुणींचा वादविवाद बनला तो उपासकांनी तो मिटवलेला असं चित्र. त्यामुळे धम्म आणि विनय हे आमचे उत्तराधिकारी. बाबासाहेबांनी हे फुलवले. धम्म आणि विनय हे आमचे उत्तराधिकारी. सर, एवढी वर्ष उलटून गेली या धम्म क्रांतीनंतर. एक हिशोता आमच्यातला की तुमच्यातला, एक हिशोता पण नाही की सगळा गमी नाही. धम्म धारण करून धम्मामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी आपण खूप अभ्यास अगदी. त्यामुळं भरकटत राहिलो. ज्यांच्या हातात जसं जसं सापडलं तसं तसं जमो तसं कॅटर बेस आणला. भिक्खू संघ ही कॅटर बेस आणला. एकाच वेळेला कार्यकर्ता हा नेता असतो, कार्यकर्ता पण. हे भिक्षू संघाचं वैभव होतं. झगडे मिटवायचे कसे? तुम्ही ते शब्द 7चे 7 विनयपिटकाचे शेवटचे प्रकरण आणि त्याची अट्टकथा वाचून बघा. असा एकही झगडा जो तुम्ही मिटवू शकणार नाही, एवढं मोठं मार्गदर्शन या अट्टकथा. तुम्ही इथे झगड्यांचा आणि आंतरिक संघर्षाचा उल्लेख केलेला आहे, परंतु वर्तमान परिस्थितीत सुद्धा भिक्खू संघामध्ये जी एकवाक्यता नाही, तशीच एकवाक्यता अनुयायांमध्ये सुद्धा नाही आहे, उपासकांमध्ये नाही आहे. अभ्यास करण्यामध्ये शमत भावनेचे, विपश्यना भावनेच्या कम्मटपणाचा अभ्यास करण्यामध्ये गोंधळा आहे. त्यामुळं ही एकवाक्यता नाही.
एक वाक्यता नाही, एक नियम नाही. त्यामुळं सैरावैरा जिकडे तिकडे पळायला नाही. हे अशी परिस्थिती असताना तुम्हाला काय वाटतं आपण प्युअरिटी भिक्षू संघ जोपर्यंत शुद्धी परिशुद्धी विशुद्धीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही, जो बाबासाहेबांच्या स्वप्नात असा संघ उत्पन्न होणार नाही ना, तोपर्यंत काही खरं नाही. तो संघ अस्तित्वात नाही, खूप दूर आहोत. त्यामुळे ही थिअरी आणि प्रॅक्टिकल बुद्ध धम्म धारण करण्यासाठी 4 सतीपट्ठान, 4 सम्यक प्रदान, 4 उद्दीपान, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भोजन करी अठ्ठंडी कोमको 37 संघांमध्ये असलेला हा बोधिपक्षीय धम्म तो धारण करायचा कसा हे बोलून गेलो. आपण केवळ चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर अवलंबून असतो. चिंतनमय ज्ञानाला मर्यादा असते, सीमा असते. प्रज्ञेला सीमा नसते, म्हणून प्रज्ञा निर्वाणापर्यंत आपण मागे आहोत. बंदे, तुम्ही अतिशय मोठं विधान केलेलं आहे. तुम्ही म्हणालात बुद्धाला आणि धम्माला अनुसरून त्या पद्धतीचा आजही संघ इस्टॅब्लिश नाही किंवा अस्तित्वात नाही आहे. हे प्रचंड मोठं विधान आहे. दिसला नाही तर मी काय करू? नाही, याच देशात जाऊन आले, बोलण्यासाठी बाहेर पाहण्यासाठी बरंच. आता पारंपरिक देशातले भिक्षू संघ कसे विनय फॉलो करतात अगदी जवळून पाहिजे. ना धड ना भाराभार चिंध्य असं. त्यामुळं यासाठी भगवंतांचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष, त्याची सैद्धांतिक व्यावहारिक पक्षता कटिबद्ध करण्यासाठी 7व्या संगायनाची गरज आहे. उपासक, उपासिका, भिक्खू. ह्या 7व्या संगायनाच्या आयोजनाच्या संदर्भाने आपण काही विचार करत आहात का? 2025 आणि 26 सातत्यानं 2 डिसेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत हे चॅन्टिंग होणार आहे. त्यानंतर वेगवेगळ्या 19 देशातले स्थविरवादी भिक्षू आहेत जे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मूळ वाणीचा प्रबंध करणार आहे. अशा भिक्षूंनी एकत्र होऊन जर संगायन केलं तर याची बळकटी येणार. या बळकटीतनं पुन्हा नव्या जोमानं धमानं असा संघ उभा राहील. निश्चितपणे हे वैभव साकार साथियो, आज आपण BPSA विचारधारा यूट्यूब आपण भंते प्रज्ञा ज्योती यांच्याशी संपर्क साधला आणि जोपर्यंत ज्ञानज्योती यांच्याबरोबर संपर्क साधला आणि येणाऱ्या काळामध्ये हे संगायन उपासक उपासिका आणि समस्त भिक्षू संघाचं होणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं धम्माचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी भ्रांती तुटून जाईल आणि याच्यातूनच भ्रांती आणि अज्ञान तुटून जाईल आणि एक नवीन संघ धम्माचा प्रसार करणारा उभा राहील आणि विनयावर आधारित असेल असा संघ उभा राहील अशी आपण अपेक्षा करूया. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. वंदामी भंते.